गारमाळ या गावाला बिलॉंग करत असताना आणि अनेक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची ओळख ही करत असताना पाहायला भेटतोय. यानंतर पुढील होणारा सामना असेल ए ग्रुपचा हा शेवटचा सामना टीटीव्हीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स. आपण तयारीत राहायचं. टीटीव्हीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स. आता मात्र मैदानामध्ये सरकारचं चॅलेंजेस संघ आपल्याला बघायला मिळतोय. महेश त्यांना प्रत्युत्तर देईल. रोशन कोकरे आपल्याला बघायला मिळेल. चढाई करता स्वतः कर्णधार तथा संघ मालक राजू शिंगाडे आपल्याला बघायला मिळेल. तसेच ज्याच्या हाताला फेविक्विक लावून जो भल्या भल्या खेळाडूंना थांबवण्याचं सामर्थ्य ठेवतो आकाश ढेबे आपल्याला या संघामध्ये बघायला मिळेल. तर रायगड जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने भिंत म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा समीर हिरवे देखील या संघामध्ये आपल्याला बघायला मिळेल. काही संघ बांधणी आपण केलेली आहात. लाजवाब पद्धतीची संघ बांधणी या ठिकाणी सरकार चॅलेंजेस संघाकडून आपल्याला बघायला मिळते. परंतु महेश देखील मित्रांनो वादळ आहे. सहजासहजी माघार घेणार नाहीये, विसरून चालणार नाहीये. आपल्याला चढाई करता आता मात्र महेश खरात आपल्याला बघायला मिळतोय सरकार चॅलेंजेस संघाच्या माध्यमातून. यावेळेस मात्र मल्टिपल पॉइंट रेड. किती गुणांची केली आहे कामगिरी? अर्थातच 2 गुणांची कामगिरी करतोय महेश खरात. एक जबरदस्त खेळाडू आणि यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून करून दाखवली जाते. स्थानिक संघ गोकुळवाडा प्रत्युत्तर त्याला देतोय. रोशन कोकरे हा देखील एक जबरदस्त मोहरा आहे मित्रांनो. ताकदीचं आणि युक्तीचं एकत्रित संगम म्हणजे रोशन. यावेळेस मात्र काय जबरदस्त रनिंग हँड टच आपल्याला बघायला मिळते. आकाश ढेबेवरती निशाणा साधला जातोय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा महेश खरात. यावेळेस मात्र एक सांघिक खेळ आपल्याला बघायला मिळतोय दत्ता वॉरियर संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर देखील पुन्हा एकदा रोशन कोकरे. मित्रांनो रोशन हा एक वादळ आहे. सुरुवातीच्या सामन्यामध्ये कोसळला होता परंतु आता उसळलाय. आता थांबवणं काहीसं कठीण होऊन बसेल. परंतु समीर हिरवे देखील एक तुफान आहे, हे देखील विसरून चालणार नाही आहे. खऱ्या अर्थाने जबरदस्त दोन्ही संघ आहेत. एका बाजूने आपल्याला महेश आणि रोशन ही जोडी बघायला मिळेल तर दुसऱ्या बाजूने समीर, आकाश आणि राजू यांचं त्रिकूट आपल्याला बघायला मिळेल. खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपण सारे कबड्डी खेळाडू या ठिकाणी लढत देतोय की ही देव देश आणि धर्मासाठी प्राण देणाऱ्यांची भूमी आहे. योद्ध्यांची, वीरांची, तलवारीच्या पात्यांची आणि देशाचं रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची भूमी आहे. की भूमी सप्तस्रावांची, ही भूमी रंगांची, ही भूमी अष्टकलांची, काव्यांची, शास्त्र विनोदांची, ही भूमी साहित्याची आहे. आणि याच भूमीच्या रायगड जिल्ह्यातून आपण आहोत की ज्या जिल्ह्याने कबड्डी खेळाच्या माध्यमातून 5 छत्रपती पुरस्कार विजेते या महाराष्ट्राला दिलेत. अभिमान असला पाहिजे त्या राजाचा की श्वासात रोखून वाद अहो डोळ्यात होकली आग. देवामुचे छत्रपती एकले हिंद विभाग की हातात धरली तलवार आणि छातीत भरला पोलाद. आणि धन्य धन्य हा महाराष्ट्र आणि धन्य धन्य ती शहाजीची जाऊनची अवलाद. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज अजून देखील काहीसा कमी येतोय. ज्या राजाने तुमच्या आमच्या सारख्यांना माणूस म्हणून जगायला शिकवलं, अन्यथा फार परिस्थिती वेगळी अशी मित्रांनो. त्यामुळे त्या राजाचा नामघोष करायला कधीही आपला आवाज कमी पडू देऊ नका. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. चढाई करता आता मात्र कल्पेश आपल्याला बघायला मिळतोय.
खऱ्या अर्थाने लोक आता बदलली. काय बदलत चाललाय खेळाडूंकरता टाळ्यांचा गजर 10 वेळा सांगायला लागतो. आधीचा जर काळ आपण पाहिला तर रस्ते मातीचे होते आणि माणसं देखील मायाळू होती. पण दादा आता या ठिकाणी रस्ते डांबरीचे झाले आणि लोक देखील डांबरट झालेले आहेत. टाळ्या वाजवायला तयार नाहीत. यावेळेस मात्र काय प्रयत्न होता परंतु प्रयत्नांतर त्या ठिकाणी थांबवलं जात आहे. जबरदस्त पकड. रोशन कोकरे मैदानाच्या बाहेर जातोय. मागील वर्षी हा खेळाडू खऱ्या अर्थाने विवाह बंधनात अडकला. त्यानंतर मात्र वेग काहीसा मंदावलाय असं आपल्याला बघायला मिळतंय. असो खेळ आहे, कमबॅक होणार. एका पराभवाने खचणारा रोशन कोकरे कधीच नव्हे. अनेक मैदान ज्याने सुधागड गवळमाळ संघासाठी गाजवून सोडलीत असा रोशन कोकरे प्रवीण आज खेळताना दिसत नाहीये. चढाई करता कल्पेश आपल्याला बघायला मिळतोय. भरधाव वेगाचा खेळाडू. 6-1 असं समीकरण. यावेळेस मात्र हाताने गुण टिपल्याचा करतोय दावा. कितपत ठरतोय यशस्वी पाहूया. 3-3 समान गुणांवरती हा चालू सामना. चढाई करता पुन्हा एकदा महेश. हा देखील एक जबरदस्त मोहरा आहे मित्रांनो. पहिल्या सामन्यामध्ये ज्याने स्वतःला झोकून दिलं होतं तोच हा महेश. जर्सी क्रमांक 7. हा खेळ सातांच्या साथीचा, हा खेळ संयमाचा, हा खेळ बांधिलकीचा आणि हा खेळ बंधुत्व जपण्याचा. याच धनगर बांधवांच्या माध्यमातून आज कबड्डीचा थरार पर्व पहिले 2026 मध्ये आपल्याला धनगर समाज कबड्डी प्रीमियर लीग या ठिकाणी या रोहानगरीमध्ये बघायला मिळते. चढाई करता पुन्हा एकदा महेश. 5 आणि 3 अशी गुणतालिका. कोपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये आकाश ढेबे आपल्याला बघायला मिळेल. जर पायाचा नख देखील त्या ठिकाणी सापडला तर मात्र यावेळेस मात्र काय जबरदस्त पालखी उचलली गेली. महेशला निश्चितच आसमान दाखवण्याचा प्रयत्न. समीर हिरवे लाजवाब कामगिरी आपल्याला बघायला मिळते. चढाई करता राजू. बघा कितपत प्रयत्न करतोय. चायनीज कट्टा यांच्या माध्यमातून सूचना आलेली आहे. 10 ते 15 मिनिटांनंतर कोणाची ऑर्डर स्वीकारली जाणार नाही. एक क्रेज बनवली आहे धनगर समाज कबड्डीने आज. माच पाहतो आपण 6-3 3-6 अशी लढत आपण पाहिली जाते. एक संगलं माच आपल्याला शांत पद्धतीचे माच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जातोय. डुवडाई करो या मरो की स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते आपल्याला. की आता मात्र पॉईंट कमवायचा आहे की गमवायचा आहे हे मैदानाच्या आतमध्ये पाहायला जात आहे. ही वेळ आहे स्वतःला सिद्ध करायची. आता मात्र गेरावं लागला आहे. पकड सक्सेसफुल झाली आहे. आय लावले पकड. युगांश ट्रॅव्हल्स समालोचन कक्षाच्या पाठीमागे जायचं आहे सर्वांना विनंती असेल. सर्व खेळाडूंना माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. 6-5 5-6 अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते. एका बाजूला सरकार चॅलेंजर्स त्याचा विपक्षी खेळतोय दत्ता ओरियस. ही लढत आपण पाहिली जाते. रोशन हे नाव मैदानाच्या आतमध्ये कितप आपल्याला रोशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये डबल 9 जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये रोशनला पाहिलं जातोय. किती पॉइंटची कमाई करणार. आता मात्र समीरला दावा केलाय. पॉइंट मारला गेलाय. 6-6 अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जातोय.
एक चांगली मॅच आपण भेटीस पाहिली जाते सरकार चॅलेंजर्स वर्सेस त्याच्या विपक्षमध्ये आपण पाहतोय दत्ता ऑरियस याच्यामध्ये ही लढत आपण पाहिली जाते 6-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते एक चांगलं मॅच आपला भेटीस आलेले पाहायला मिळतं हा व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला भेटते एका बाजूला रोशन पाहायला भेटतोय तर एका बाजूला समीर हिरवळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय चांगलं मॅच हाय व्होल्टेज मॅच आपल्याला मैदानाच्या हॅलो, भेटीस चेक. आलेले पाहायला भेटते चला दुसरा पुकार टिटवीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स आपण तयारीत राहायचं आपल्याला खेळण्याकरता दुसरा पुकार टिटवीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स आपण तयारीत राहायचं आहे पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय गुणतालिका जर आपण पाहिली तर जवळजवळ समसमान गुणांवरती हा चालू सामना हॅलो सरकार द चॅलेंजेस 6 दत्ता वॉरियर्स 6 चढाई करता रोशन कोकरे हॅलो टिटवीचा राजा या खेळाडूंना विनंती असेल सर्व समालोचन कक्षाच्या मागे जायचं आहे सर्व टिटवीचा राजा या खेळाडूच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल मॅच आपण पाहतोय रोशनला वारंवार चढाई करत असताना आता मात्र पुन्हा एकदा आपण पाहायला जातोय वारंवार चढाई करत असताना आता स्वतःला सिद्ध करायचं संघ मालक स्वतः कॅप्टन सर्व भूमिका मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहेत जा खेळाडूची आपण वाट पाहत होतो तोच लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतोय खरोखरच एक चांगला आपण खेळी त्याच्याकडून आपल्याला अजून सुद्धा पाहायला भेटलेली नाहीये तो समीर हिरवे मैदानाच्या बाहेर असताना पाहायला भेटतोय त्याला कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष चालू आहे 6-6 अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते पुणे एकदा आपण वारंवार चढाई करत असताना पाहिला जातोय थर्ड रेड असणार आहे करो या मरो की स्थिती आपण पाहिली जाते चांगला पद्धतीची मॅच आपण भेटी चाललेली पाहायला भेटे 6-6 अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते एका बाजूला सरकार वॉरियर्स तर सरकार चॅलेंजर्स वर त्याच्या विपक्ष मध्ये आपण पाहतोय दत्ता ऑरियस मध्ये लढत आपण पाहिली जाते रोशन वर्सेस समीर हिरवे या दोघांमधली ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते रोशन नावातच रोशन आहे मैदानाच्या आतमध्ये रोशन करत असताना स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रणय वरक कुठे असेल आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल प्रणय वरक समालोचन कक्षाच्या मागे आपल्याला आपला संघ मालक वाट पाहत आहे याच्यानंतर आपला सामना आहे टिटवीचा राजा वर्सेस युगांश ट्रॅव्हल्स याच्यामध्ये ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाईल आता मात्र रोशनला गारद केलंय मैदानाच्या आतमध्ये काय पकड लागली होती मित्रांनो पुणे एकदा थर्ड रेड करो या मरो की स्थितीमध्ये आपण पाहिलं जातोय आता मात्र गमवाल की गमवेल हे मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला भेटतो 4चा डिफेन्स मध्ये पॉइंट मारणं एवढं सोपं नाहीये मित्रांनो खुलात मारण्याचा प्रयत्न केला जातो आता मात्र गेराव लागलाय की काय पकड सक्सेसफुल झाले की काय पंचांचा नियम नीम राहील कोणी कोणत्या खेळाडूने वाद करू नये मैदानाच्या आतमध्ये पुणे एकदा आपण पाहतोय 7-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते खरोखरच चालू सामना एक चांगला हाय होल्डर्स बाज आपला भेटी झालेला पाहायला भेटतोय एका बाजूला सरकार चॅलेंजर्स वर्सेस दत्ता ऑरियस मध्ये ही लढत आपण पाहायला भेटतोय 7-7 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतीये राजू वारंवार चढाई करत असताना पाहिला जातोय पुन्हा एकदा आपण 33 नंबरची जर्सी परिधान केलेला दत्ता मैदानाच्या आतमध्ये वारंवार चढाई करत असताना एमटी रेड आपल्याला पाहायला भेटत आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय राजू पाहायला भेटतो आपल्याला
7-6 अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली जाते. शांत वातावरणामध्ये असणार ही गरमागरमाटची मॅच आपण मैदानामध्ये पाहायला भेटतोय. 7-6 अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. राजूला पाहिलं जातोय. राजू शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजू किती पॉइंटची कमाई करणार. राजू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहिला जातो. आता मात्र पॉइंट कमवला गेलाय. खरोखरच एक चांगला पद्धतीचे अंबाग राजूकडून आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला भेटतोय. राजू सिंगाडे मैदानाच्या आतमध्ये ही पण सुद्धा थर्ड रेट असणार. करूया मरो की स्थिती पाहायला भेटते. आता किती पॉइंटची कमाई करणार की गमावणार मैदानाच्या आतमध्ये. 7चा डिफेन्स आपण पाहतोय. 6चा डिफेन्स आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. किती पॉइंट कमवणार की गमावणार. करूया मरो की स्थितीमध्ये पाहूया आपण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र कोण गमावणार कोण गमावणार. आता मात्र चुकी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आणि चुकीला माफी नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र तो जीवदान समीर हिरवे सारख्या वादळे खेळाडूला मिळालंय. त्या संधीचं किती सोनं केलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. समीर हिरवे मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतो आपल्याला. मगासपासून वाघ शांत होता. त्या वाघाला आता उठायचंय पेटायचंय मैदानाच्या आतमध्ये. तेच दाखवत असताना समीर हिरवे आता पाहायला भेटेल आपल्याला कशा पद्धतीची खेळी असेल समीर हिरवेची. पुन्हा एकदा आपण पाहतोय महेश आपण पाहतोय 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू महेश ऍक्शन मध्ये पाहतोय. 5चा डिफेन्स आहे. खुला चढाई करावी लागेल महेशला. महेशला कोणती रिस्क घेतली नाहीये महेशने. महेशला माहिती आहे. पुन्हा एकदा आता मात्र राजू शिंगाडे मैदानाच्या आतमध्ये 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू राजू शिंगाडे आपण पाहतोय. खुलात मारण्याचा प्रयत्न केला जातोय. 5चा डिफेन्स आहे. टच पॉइंट का. आता मात्र गेराव लागला की काय चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. राजूने कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये राजूची खेळी आपण आता मात्र समीर हिरवे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रायगड का टायगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया कशा पॉइंटची कमाई करणार. आता मात्र गमावला गेलाय. ज्या खेळाडूची मैदानाच्या बाहेर चर्चा होती की त्याला संधी मिळाली पाहिजे त्याला आता संधी मिळतीये. सुनील गोरे स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागेल. कारण विजेता तोच असतो जो मिळालेल्या संधीचं सोनं करतो. संधी कोणालाही मिळत नाही परंतु ज्याला मिळते त्याने त्याचं जर सोनं करून दाखवलं नाही तर मात्र मिळालेल्या संधीचा अपमान होत असतो. चढाई करता सज्ज झालाय राज शिंगाडे. बघूया कितपत प्रत्युत्तर देतोय कितपत प्रयत्न करतोय. समोर एक खांदा मध्यरक्षक असेल हे देखील विसरून चालणार नाही राजला. मात्र माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल पुन्हा एकदा स्वतः समीर हिरवे. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 5 विरुद्ध 1 असं समीकरण असेल. एक भरधाव वेगाने चढायला या ठिकाणी सुरुवात केली जाते. समीरच्या माध्यमातून गुणतालिका जर आपण पाहिली तर 9-9 काय जबरदस्त लढत आज दिलेली आहात या ठिकाणी. चढाई करता पुन्हा एकदा या ठिकाणी रोशन कोकरे. 6 विरुद्ध 1 असं समीकरण. 10 आणि 9 अशी गुणतालिका. बघूया कितपत प्रयत्न करतो रोशन. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल. संयम सुटलाय. 2 गुणांची अचूक कामगिरी.
समीर हिरवे वादळ मैदानाच्या आतमध्ये, रायगडचा टायगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मगासपासून वारंवार चढाया करत असताना, स्वतःला सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये तो दाखवतोय स्वतःला की माझ्याकडे रीडिंगची सुद्धा अबिलिटी आहे, मी पॉइंट सुद्धा कमावू शकतो, डिफेन्स सुद्धा लावू शकतो, तेवढीच रेडिंग सुद्धा करू शकतो. हे स्वतःला सिद्ध करत असताना तो वारंवार करत असतो. आपल्याला पाहायला भेटतोय मैदानाच्या आतमध्ये समीर हिरवे. आता आपण पाहतोय रोशन नावातच रोशन करत असताना कित्येक आपल्या संघासाठी रोशन करण्याचं काम केलं जाते त्याच्याकडून. तोच आपल्याला रोशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. संयमी खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडून पाहायला भेटते. अकरा अशी लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले जातोय. समीर हिरवे वारंवार चढाई करत असताना वादळी खेळी त्याच्याकडून, रायगडचा टायगर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. मैदानाच्या आतमध्ये किती पॉइंटची कमाई करणार की गमावणार, आता मात्र प्रश्नचिन्ह झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला तिसरा व अंतिम पुकार, टिटवीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स. आपण मैदानाकडे चला. आपल्याला अंतिम पुकार असेल टिटवीचा राजा विरुद्ध युगांश ट्रॅव्हल्स. आपण मैदानाकडे चला. सामना मात्र या ठिकाणी संपुष्ट देतोय. आता मात्र 5-5 चढाया आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेमधील पहिल्या 5-5 चढाया आपण या ठिकाणी अनुभवणार आहोत. एका पारड्यामध्ये असेल संकेत कोकरे, राज शिंगाडे आणि महेश कोकरे याचा हा दत्ता वॉरियर संघ. तर प्रतिस्पर्धी पारड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल राजू शिंगाडे, आकाश कोकरे आणि